बीडच्या पालकमंत्री पदावरून आता राजकीय चर्चा रंगू लागल्या। बीडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे होतं आणि आताही त्यांनी मागितलं। चर्चेतून निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले। तर बीडचे पालकमंत्री म्हणून आमची पहिली पसंती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, पण अजित पवारांनाही विरोध नाही असं सुरेश धस म्हणाले। तिघ जण बसून निर्णय घेतील असं सुनील तटकरे म्हणाले। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये। आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही। अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील अजितदादा सुद्धा करतील, कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलं। एड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही, ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका। त्यांच्याबरोबर ती चर्चा अपेक्षित आहे, नाराजी कमी होईलच। भुजबळ साहेब गेले 40-45 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या प्रचंड मेहनतीने त्यांनी त्यांचे वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आणि आम्ही सर्वांनी बहुमताने निर्णय घेत लोकशाहीच्या माध्यमातून इंडियामध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या क्षणापासून भुजबळ साहेबांचं योगदान पक्षाच्या वाटचालीमध्ये फार मोठं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ते नक्की राहील त्यांचं योगदान। अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे।